पुरस्कार कैलासवासी काशीनाथराव जाधव पाटील प्राथमिक विद्यालय कन्नड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा। या स्पर्धेनिमित्त आज मी असा घडूया महाराष्ट्र या विषयावर माझे मत मांडणार आहे। ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्याल व त्यानुसार वर्तन कराल अशी अपेक्षा करते व मी कोड क्रमांक 66 माझ्या भाषणाला सुरुवात करते। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। माझ्या मराठी भाषेमध्ये आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय संयमी लोक आहेत। प्रेमाचा सागर आहे, सर्व सद्गुणांचं माहेर आहे आणि असे सद्गुण कोणत्याही राज्यात पाहायला मिळत नाही। म्हणून माझा महाराष्ट्र साधू संत आणि संतांचं माहेरघर आहे। या महाराष्ट्रामध्ये संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्यासारखे महान संत जन्माला आले आणि याच महाराष्ट्राची मी कन्या, याचा मला अतिशय अभिमान आहे। आता जर महाराष्ट्र घडवायचा असेल तर साधू संत आणि महापुरुषांचा आदर्श गिरवावा लागेल, तरच माझा महाराष्ट्र घडायला वेळ लागणार नाही। सध्या महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं जात आहे। राजनीती घाणेरडी झाली आहे, लोकप्रतिनिधी सत्तेची भुकेले आहे। निवडणूक जिंकून पैसा कमावणे हाच त्यांच्या समोर एक उद्देश आहे। अशा लोकप्रतिनिधींच्या मनात लोकसेवेचे बीज पेरणे गरजेचे आहे। धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र अग्रगण्य असला पाहिजे, त्यासाठी माणसामध्ये कामश्रद्धी असली पाहिजे। सध्याला महाराष्ट्रात जात, धर्म, वंश, परंपरा, प्रदेश आणि भाषांनुसार आपापसात संघर्ष होताना दिसतोय। सध्या संघर्ष करणाऱ्या मनात आम्ही सर्व भारतीय एक आहोत, विविधतेत एकता हे संस्कार रुजवणे महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा होतकरू विद्यार्थ्यांची पिछेहाट होताना दिसते। अरे बरेचसे लोक या महाराष्ट्रात गरीब आहेत, दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे आणि फार कमी लोक असे आहेत की जे अति श्रीमंत आहेत। त्यामुळे अतिरिक्त श्रीमंतीचे विकेंद्रीकरण करणं आणि सामान्य जनतेचे जीवन सुधारणं आवश्यक आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे। हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी परीक्षा विभागावर कायद्याचे अंकुश असणे गरजेचे आहे। वरील सर्व विक्रेत्यांमध्ये परिवर्तन झाले तर माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात। आपापल्या श्रद्धेनुसार, आपापल्या परंपरेनुसार आपल्या श्रद्धेय स्थानाची पूजा अर्चना करतात। श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा नको। या हेतूने जर महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली तर माझा महाराष्ट्र घडायला वेळ लागणार नाही। या महाराष्ट्रात अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहे। व्यसनामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक क्षमतेच्या आधारावर घराचा, राज्याचा, संसाराचा विकास करण्याची जी क्षमता असते ती कमजोर होऊन जाते। त्यामुळे आजच्या तरुण तरुणींनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे। आणि आजचे जे मोबाईल्स आहे, मोबाईलचा उद्देश काय आहे की जगातील ज्ञानाचा आपल्याला फायदा व्हावा, पण मोबाईलचा उद्देश फक्त आणि फक्त करमणूकच केला जातो। महत्त्वाचा उद्देश मोबाईल पासून जे शिकायला हवं ते शिकल्या जात नाही आणि जे शिकायला नको ते शिकण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे आजचा तरुण अभ्यासापासून आणि स्वकार्यापासून दूर जाताना दिसतोय। म्हणून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मोबाईल आणि व्यसन या दोन गोष्टीपासून दूर राहिलेलं कधीही फायद्याचं ठरेल। आपला महाराष्ट्र हा साधू संत आणि संतांची भूमी आहे। म्हणूनच स्त्री पुरुष समानता आणखी पाहिजे तेवढी फोफावली नाही। पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांकडे पाहण्याची गौरदृष्टी आहे ती बदलणे सुद्धा गरजेचे आहे। आपल्या महाराष्ट्राला सावित्रीबाईंचा वारसा लाभला आहे आणि तो आणखी रुजलेला नाही। त्यासाठी स्त्री पुरुष समानता हा विचार महाराष्ट्रात रुजवणे आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे गरजेचे आहे। पुरुषांना उच्च शिक्षण दिलं जातं, स्त्रियांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं। मग मुलांच्या बरोबरीने मुलींना शिकवण्याची मानसिकता बदलली पाहिजे। शेवटी मी एवढंच म्हणेन की माणूस कोणत्या देशात जन्माला आला किंवा कोणत्या राज्यात जन्माला आला हे महत्त्वाचे नाही। प्रत्येक माणसानं मी जिथं आहे तिथे राहून सर्वांगीण विकास मानवाचा आणि राज्याचा ठरण्याचा विचार केला तर पुढे विकसित या राज्याचा विकास व्हायला वेळ लागणार नाही। मी महाराष्ट्रात जन्माला आले हे माझे भाग्य आहे, त्यासाठी मी महाराष्ट्रावर प्रेम करेल, माझ्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल, हे माझे परम कर्तव्य आहे। सध्याला महाराष्ट्रात इंटरनेटचा वापर खूप झाला आहे। 100% इंटरनेटपैकी 80% इंटरनेटचा वापर पॉर्न साईट्स पाहण्यासाठी केला जातो, तर 20% इंटरनेटचा वापर सोशल मीडिया व इंटेलिजन्स शिक्षणासाठी केला जातो। तर निश्चित आपण हा वापर जर बदलला म्हणजे 80% लर्निंग 80% नेट
इंटरनेटचा वापर. थँक्यू. जय हिंद, जय भारत.